सर्वांना नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे सर्व गुरु आई वडील, माझे आध्यात्मिक गुरु श्री तात्या शेंडे यांना माझा शिरसाष्टांग नमस्कार की ज्यांच्यामुळे मी आज पौरोहित्य खूप चांगल्या प्रकारे करत आहे. आज वाईमध्ये मी 20 वर्ष पौरोहित्य करत आहे. भृगुरद्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्सथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मा कुमारो नंदीश शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशैति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपतिष्ठञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा. मत्स्यपुराणानुसार हे जे 18 प्रवर्तक आहेत, वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत, ज्यांच्यामुळे आज वास्तुशास्त्र सर्वांपर्यंत पोचले, त्यांना माझा नमस्कार. वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभंच धनधान्य लभे नरः. लोकांना हितकारक असे उत्तम संतती आरोग्य देणारे असे हे वास्तुशास्त्र मयमतम व मानसार ग्रंथानुसार तसेच अनेक ग्रंथांचा आधार देऊन आमच्यापर्यंत पोचवणारे, तसेच आम्हाला त्यापर्यंत त्याचे सखोल ज्ञान देणारे, परत त्याचा वैज्ञानिक आधार देऊन ज्ञान देणारे असे श्री वेदमूर्ती वास्तुज्योतिष विशारद श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांना साष्टांग नमन व कृतज्ञता. आज मी अनेक वर्षापासून माझ्या गुरुजींच्या आशीर्वादाने उत्तमरित्या कोणतीही परंपरा नसताना वाई या शहरामध्ये पौरोहित्य उत्तम प्रकारे करत आहे. पौरोहित्य करताना अनेक लोकांच्या अनेक अडचणी वास्तूंमुळे निर्माण होतात. हे लक्षात आल्यानंतर वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करावा अशी इच्छा निर्माण झाली व अनेक पुस्तकं आणली, परंतु त्या पुस्तकातून पाहिजे तेवढे ज्ञान मिळाले नाही. त्यापुढे मी आता मला उत्तम अध्यापक वास्तुशास्त्र शिकवणारे मिळावे या शोधात असतानाच मला सांगलीचे माझे सहकारी श्री कौस्तुभ कावेरी गुरुजी यांच्याकडून मला वेदमूर्ती ज्योतिष विशारद श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा संपर्क मिळाला. त्यानंतर मी गुरुजींशी संपर्क केला व त्यांचा 5 दिवसाचं फ्री वेबिनार जे असतं ते जॉईन केलं. ते जॉईन केल्यानंतर आता मी रेकॉर्डिंग क्लास करीन असा निश्चय केला, कारण माझी कामाची गडबड होती, त्यामुळे घरातले प्रॉब्लेम असल्यामुळे मी रेकॉर्डिंग वर्ग करायचा निश्चय घेतला. परंतु गुरुजींनी आणि व पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार मी रेकॉर्डिंग वर्गाच्या ऐवजी ऑनलाईन वर्ग जॉईन करायचे असे ठरवले व ते जॉईन केल्यानंतर मला एवढे चांगला अनुभव आला की मला वास्तुशास्त्राव्यतिरिक्त खूप वेगवेगळं ज्ञान मिळालं. गुरुजी ज्या गोष्टी सांगतात, ज्या गोष्टी आपल्याला समजावून सांगतात, त्यांचे सांगण्याचे जे विषय मांडण्याची जी पद्धत आहे ती एवढी चांगली आहे, ती आपल्याला कुठलीही गोष्ट लगेच लक्षात राहते. वास्तुशास्त्राव्यतिरिक्त भरपूर विषयांची माहिती आपल्याला मिळते, जसं मंत्राचं महत्त्व, पूजेचं महत्त्व, सुखी संसार कसा करावा ह्याबद्दल पण गुरुजी थोडक्यात मार्गदर्शन आपल्याला करतात. अनेक कुटुंबाच्या अडचणी आपण बघत असतो, त्यांच्यामध्ये खूप वाद असतात, एकमेकांचं पटत नाही. ह्या अडचणी कशा दूर कराव्यात, कसे सोपे उपाय आहेत, कशामुळे त्यांच्यात वाद होतात, हे गुरुजी आपल्याला सांगतात व ते खरंच आपल्याला अनुभवास येतं. गुरुजी वास्तुशास्त्र शिकवताना काही गोष्टी सांगतात की ते कोणीही तुम्हाला करोडो रुपये देऊन सुद्धा सांगू शकणार नाहीत. याचा अनुभव आम्हाला व आपल्याला आयुष्यभर येत राहील आणि गोष्ट आपल्याला आयुष्यभर पुरतील सुद्धा. मी पौरोहित्य करत असल्यामुळे अनेक घरी जाण्याचा योग होतो. मी एका घरी गेल्यानंतर त्याचे भरपूर प्रॉब्लेम होते, परंतु गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे एक उपाय होता. सुरुवातीला क्लास चालू झाल्याच एक उपाय सांगितलेला होता की दशदिशांना नमस्कार केल्यानंतर आपले वास्तुदोष कमी होतात. तसं मी माझ्या त्या यजमानांना सांगितल्यानंतर त्यांना आजपर्यंत खूप त्रासात असतात व नुसते वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून मिरवत असतात. ह्यासुद्धा पद्धती आपल्याला गुरुजी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात व आधुनिक विज्ञानाचा आणि ते का तिथं असावं व ते कशाने होतं, हे इफेक्ट कशाने होतात याचा आधार देऊन आपल्याला समजावून सांगतात. आमचे आज 28 दिवस झाले क्लास होऊन, 28 वर्ग झालेले आहेत, परंतु आम्ही अजून बाहेरच आहोत. आम्ही अजून भवनात प्रवेश केलेला नाही. सांगायचे कारण 30 दिवसांच्या वर्गात तुम्हाला जोवर समजत नाही त्यावर गुरुजी तुम्हाला समजस्तवर कुठलीही गोष्ट व्यवस्थित समजून सांगतात आणि कुठलाही
कुठलेही त्याच्यात त्याने एकदा समजून सांगितल्यानंतर परत समजून सांगत नाहीत असा अजिबात प्रकार दिसून येत नाही. खूप मनापासून ते शिकवण्याची त्यांची तळमळ दिसून येते. वर्ग चालू असताना गुरुजींची एनर्जी एवढी असते, एवढं दिवसभराचं काम उरकून त्यांच्या वास्तू विजिट असतील, त्यांची इतर कामं असतील, पौरोहित्य करतात. मी बघतो पौरोहित्यात किती कामं असतात, किती घरी आल्यानंतर कंटाळा येतो, आता काही करावंसं वाटत नाही, अशा गोष्टी अनेक असतात. परंतु गुरुजींची एनर्जी एवढी असते की यातूनच त्यांना विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची व मनापासून शिकवण्याची आवड व तळमळ दिसून येते. मला हा वर्ग करायला लागल्यापासून जीवनात बोलण्यात आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. मी विश्वासाने सांगतो की जो हा वास्तुशास्त्राचा वर्ग करेल व मनापासून करेल तो त्याचे कुटुंब जीवनात यशस्वी, आनंदी व सुखी होतील. त्रासातनं मुक्तता मिळून त्यांना खूप फायदा झालेला दिसून येत आहे. गुरुजींनी समजून सांगण्याची पद्धत इतकी सोपी आहे की आम्हाला सांगितलं की बालकाच्या जन्माची एक कथा सांगितली, त्यानुसार त्या दिशा कशा आपल्याला गुणधर्म आहे प्रत्येक दिशांचा ते समजून सांगितले. ते एवढे समजून सांगितले त्या गोष्ट अजूनसुद्धा लक्षात राहते. अशा सोप्या पद्धतीने सगळे विषय आपल्याला गुरुजी मांडून सांगतात. घटबिंब सिद्धांत, सूर्यकिरणे पृथ्वीवर कुठले कशा प्रकारे पडतात, त्याचा इफेक्ट आपल्यावर दिशांवरती कसा होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगतात. काकिणी विचार, आयव्ययादी पद्धती या खूप सोप्या पद्धतीने गुरुजींनी ग्रंथाचा आधार देऊन समजून सांगितलेले आहेत. वास्तुशांत करताना आम्ही नुसतं वास्तुमंडल स्थापन करताना शलाका घेऊन रेखा मारायचं, सुवर्ण शलाका घेऊन रेखा मारतो. शांता येईन महा, यशोवत्या येईन महा, कांता येईन महा असे म्हणून नुसत्या रेखा मारतो. परंतु त्या का मारायच्या असतात, त्याचे महत्त्व काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्या नाण्यांचे गुणधर्म काय आहेत, ते गुरुजींनी इतके वर्ष अभ्यास करून आम्हाला ते आमच्यापर्यंत पोहोचवले आहे. हे इतके वर्ष, मी 20 वर्ष करत असून सुद्धा ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. त्यानंतर वास्तूतल्या षडमहंती, वास्तूतले महानाड्या, महामर्मस्थानं, त्याचनंतर वास्तूतली शल्य, की ज्या कोणी जे हल्ली वास्तुशास्त्रज्ञ म्हणवतात त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नसतात व नुसते वाचते असते की यातूनच त्यांना विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची व मनापासून शिकवण्याची आवड व तळमळ दिसून येते. मला हा वर्ग करायला लागल्यापासून जीवनात बोलण्यात आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. मी विश्वासाने सांगतो की जो हा वास्तुशास्त्राचा वर्ग करेल व मनापासून करेल तो त्याचे कुटुंब जीवनात यशस्वी, आनंदी व सुखी होतील. वास्तुमूर्ते नमस्तेस्तु भूषय्या विगतप्रभो मद्गृहन्नधान्यादी समृद्धं कुरु सर्वदा असे हे वास्तुशास्त्राविषयी सखोल ज्ञान देणाऱ्या वेदमूर्ती ज्योतिष वास्तुविशारद उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींना दंडवत व खूप खूप धन्यवाद. हरिः ओम. जय श्रीराम.